तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आजचा ब्लॉग जो सायंकाळी करून राहिलो, सायंकाळचे वाजले 7:45. तर या टाइमला मी ब्लॉग करून राहिलो का बरं, तर उद्या जाणार आहे मी औरंगाबादला, जे की तुम्हाला मी नंतर सांगेनच. तर सर्वप्रथम पहिले करते पॅकिंग, ते सर्व कपडे वगैरे टाकतो बॅगमध्ये. तर बॅग वगैरे केली आहे मी, तर हे सर्व पॅकिंग करते आणि तुम्हाला मग भेटते एकदम उद्या सकाळी. तर बघूया आईचं उद्या रिएक्शन काय आहे. तर कारण तर मी प्रत्येकी म्हटलं तर मी 8 महिन्यानंतर जात आहे. तर 8 महिने माझा गॅप झाला आहे, तर ते तुम्हाला सांगणार मी कुठं काय करतो तर सर्व उद्या सकाळी. तर बघा ब्लॉग. तर पहिलं करते मी पॅकिंग. तर बॅग वगैरे पॅक झाले, पण अजून बरंच काही सामान बाकी आहे अजून. तर ते सर्व सामान जे मी सकाळी भरणार, त्यामध्ये अगर टिफिन वगैरे ना, तर भेटतो तुम्हाला एकदम सकाळी. तर फायनल बाई पोहोचलो आहे स्टेशनला. तर हे आहे भद्रावती स्टेशन. तर फक्त मी घरी असं शूट नाही केलं, कारण तर एकदम इमोशनल होती, त्यामुळे मी काही शूट घेतलं नाही. तर डायरेक्ट मी आता केलं आता स्टेशनपासून सुरुवात. तर हे आहे भद्रावती स्टेशन आणि हा माझा मित्र एकदम जिगरी, माझा बाबू. तर मला सोडायसाठी आला तो, आणि नंतर तो पण नागपूरला जाणार आहे. तर ही शेवटची आमची भेट राहील, त्यानंतर आम्ही दिवाळीनंतरच भेटणार. तर चला निघतो आता एकदम. तर ही आहे ती ट्रेन. तर या ट्रेनने मी जाणार आहोत. बाई झोपून उठलोय, कारण तर मी दिवसभर आज झोपलो ट्रेनमध्ये, कारण तर कोणीच नाही, एकटं बोर होतो पूर्ण. त्यामुळे मी पूर्णपणे झोपून होतो. आता सायंकाळच्या वाटले एकदम 6:30. तर आता झोपून उठलो आहे आता मी. तर बाई झोपून उठल्यानंतर बरंच काही माझ्या मनात प्रश्न पण पडले, काही थोडंफार इमोशनल पण आलो, कारण तर 8 महिन्यानंतर मी घराच्या बाहेर निघताय. तर त्यामुळे जरा ते हे इमोशनल आहे, ते होणं एकदम खतरनाक होतं. कारण तो कोणालाच वाटत नाही की भाई आपल्या आईबाबाला सोडून जावं, किंवा आपलं गाव सोडून जावं, किंवा आपलं घर सोडून जावं. कारण जे कम्फर्ट असतं ते घरामध्ये किंवा आईबाबासोबत ते कम्फर्ट झोन असते, ते बाय कधी बाहेर मदत मिळत नाही. म्हणजे आज चाललो आहे, ते एक माझी मजबुरी आहे. असे बरेच काही विद्यार्थी आहे, जे आपले माझ्या वयाचे जे मुलं आहेत, त्यांचे पण घरून काही मजबुरी असतात, त्यामुळे ते बाहेर येतात. आपल्या आईवडिलांना सोडून येतात, किंवा आपले गाव सोडून येतात. तर हे खूप चॅलेंजिंग आहे, हे जे मला वाटतं. कारण आता 1-2 वर्षाचे बाहेर राहिलो आहे मी. पहिले लहानपण होतं तेव्हा असं काही वाटलं नाही बाई, परंतु आज जरा मी ट्रेनमध्ये तुम्हाला ही गोष्ट का बरं सांगता, कारण जेव्हा तुम्ही प्रवास करता ना एकटा, तेव्हा तुम्हाला थॉट येतात की घरी राहून कधीच समजणार नाही की जेवण कसं जगायचं, काय जगायचं. हे घरी राहून कधीच समजणार नाही. जोपर्यंत तुम्ही बाहेर निघणार नाही, तोपर्यंत तुम्हाला हे अनुभव येणार नाही. तसं मला आज आल्यापर्यंत, मी जेव्हा घरी होते तेव्हा पण मला काही असा अनुभव नव्हता काही, परंतु जरा बाहेर निघलो त्यानंतर हे अनुभव म्हणजे आपोआपच येते. असं काही नाही, कोणी शिकवल्यामुळेच आपला अनुभव येत नाही. हे आपोआप जर तुम्ही घराच्या बाहेर निघले, किंवा घर सोडून जर कधी कुठे बाहेर राहायला असेल, तर त्या विद्यार्थ्याला, त्या मुलांना तर माहीतच आहे की काय अनुभव आहे आपलं. स्वतःहूनच काही कोणी शिकवायची गरज नाही. तर फायनल बाई पोहोचलो आहे आता एकदम स्टेशनला. तर तुम्ही बघू शकता. चला निघतो एकदम रूमवर, आणि तुम्हाला रूमवर भेटतो. तर फायनल बाई पोहोचलो आहे रूमला. तर अजून तर रूममेट माझ्या कोणी आलेलं नाही. रूममेट म्हणता येणार नाही, सर्व भाऊच आहो आम्ही, सर्व जुनेच आहो आम्ही. तर असा होता माझा आजचा प्रवास. तर पूर्ण 8 महिन्यानंतर बाई मी आपली रूम पाहत आहे. तर एकदा तुम्हाला देईल पूर्ण माझा रूमचा टूर, आणि मी सर्व, कारण ते 3 मजली बिल्डिंग आहे, जे की हॉस्टेल आहे, बॉईज हॉस्टेल आहे. तर त्यामध्ये मी पहिले राहत होतो, पण नंतर 8 महिन्यानंतर मी आत्ता आलो आहे. कदाचित त्याच्यानंतर कधी ब्लॉग येणार नाही, कारण तर मी ज्या कामासाठी आलो ते असं कामाला प्रायोरिटी पहिले देणार. कारण ब्लॉग तर मी घरी करत होतो फावल्या वेळामध्ये. तर
कदाचित मी त्याच्यानंतर दिवाळीमध्ये घरी जाणार आहे. त्यानंतर होऊ शकते मग तिकडले मी गावाकडलेच ब्लॉग बनवणार. तर दिवाळीनंतरच तुम्हाला ब्लॉग करत आहे, कारण हा शेवटचा माझा ब्लॉग येणार इकडला. कदाचित कधी तर टाईम मिळाला मला तर कधी बाहेर गेलो तर ब्लॉग करणार. शक्यतो ब्लॉग तर करणार नाही इकडे मी, जर कधी बाहेर गेलो तर ब्लॉग करणार. त्यानंतर डायरेक्ट मग मी दिवाळीमध्येच घरी येणार, तेव्हाच मग गावाकडले ब्लॉग वगैरे करणार. तर या ब्लॉगला मी इथंच एंड करतो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तो पण नमस्कार आणि बाय बाय.